नमस्कार. आजची रेसिपी आहे खोबऱ्याचे लाडू. खोबऱ्याचे लाडू हे अचूक प्रमाणात तयार होतातच, पण लाडूचा पाक जरी बिघडला तरी पण लाडू होणार याची खात्री आपल्याला ही रेसिपी पाहिल्यावर समजेलच. साहित्य: ओले खोबरे खोवून घेतलेले 160 ग्राम, साजूक तूप 28 ग्राम, बारीक रवा 100 ग्राम, साखर 175 ग्राम, पाणी 320 ग्राम, हिरवी वेलची पूड 8, गुलाब पाणी 3 चहाचे चमचे, केशर आवडीप्रमाणे आणि बेदाणे 25 ग्राम. प्रथम एका कढईत रवा टाकून हलका लालसर होईपर्यंत भाजावा. रव्याला छान सुगंध आला की रवा तयार झाला असे समजावे, नाहीतर रव्याची कच्ची चव आणि कडकडीतपणा लाडूमध्ये जाणवेल. रवा भाजून झाल्यानंतर एका थाळीत काढून ठेवावा. किसलेलं खोबरं पाणी न घालता हलकं वाटून घेणे. लाडू वळताना खडबडीत होऊ नये म्हणून असे करावे. खोबरं खूप बारीक करू नये. त्याच कढईत तूप टाकून खोबरं मंद आचेवर भाजून घेणे. खोबरं तळाला लागत तर नाही याची काळजी घ्यावी. खोबऱ्याचा रंगही लालसरच असावा. खोबरं जास्त काळपट झालं तर लाडू मळक्या पिवळ्या रंगाचे होणार. खोबरं पूर्ण भाजून झालं की बेदाणे घालून मंद आचेवर गरम करावे. ताटामध्ये हे सारण पण घालावं. आता कढई स्वच्छ करून त्यात साखर, पाणी आणि केशराच्या काड्या घालाव्या. सतत ढवळत राहणे आणि मध्ये मध्ये केशरही थोडं ठेचून घेणे, म्हणजे चांगला गडद रंग येईलच. पाक हलक्या तारेचा असावा. पाक जर पातळ राहिला तर लाडू कमी गोड आणि पानसट लागतील. आच मंद करून रव्या खोबऱ्याचे मिश्रण ओतून चांगले एकजीव करावे. मिश्रण ठेचू नये, नाहीतर लाडू शिऱ्यासारखा लागेल. मिश्रण एकजीव करताना कढई खरवडू नये. खरपट आपल्याला लाडवात नकोच.
मिश्रण झाले आहे हे आपल्याला समजण्यासाठी एक बारीक गोळी वळून दाखवते. रव्याचा दाणा कुठेही तुटलेला नाही. आता वेलची पूड आणि गुलाब पाणी घालून मिश्रण चांगले मिसळावे. गुलाब पाणी घातल्यामुळे मिश्रण पातळ तर झालं नाही हे परत पाहावं. तसं असेल तर मिश्रण मंद आचेवर ठेवून ढवळावे. आता हात स्वच्छ धुवून लाडू वळायला घेऊया. लाडू हलक्या हाताने वळावे. लाडू हाताच्या कडेजवळ ठेवून वळल्याने गोल होतात. एवढ्या साहित्यात लाडू अंदाजे 500 ते 550 ग्राम किंवा 25 लिंबाच्या आकारा एवढे होतात. ओल्या खोबऱ्याचे हे लाडू सुकत नाही तरी पण लाडू फ्रीजमध्ये डब्यात झाकून ठेवावे. रसाळ ओल्या खोबऱ्याचे लाडू आता तयार झाले आहेत. पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा.